नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। गोविले ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची सुरुवात। रक्तदान शिबिर, विविध आजाराच्या तपासण्या, औषध उपचार। शासनाने जाहीर केलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची सुरुवात आज ग्रामीण रुग्णालय गोविले येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशा मुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ पत्रकार जैतू मुठोलकर व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपलक्ष्मी मेश्राम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली। यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रामदास लोणे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमोल सुरोशी, गोविले ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुरेखा भोईर, उपसरपंच श्री घुडे, विस्तार अधिकारी श्री सांबरे, बालरोग तज्ञ डॉक्टर उज्ज्वल जाधव, प्रशासकीय प्रमुख सुनील डोंगरे, सर्व वैद्यकीय विभागाचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते। महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे। या उद्देशाने भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार हे राष्ट्रीय अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे। या अनुषंगाने आज ग्रामीण रुग्णालय गोविले येथे आज त्याची सुरुवात करण्यात आली। यावेळी रक्तदान शिबिर, दंत तपासणी, डोळे तपासणी, रक्तदाब इत्यादी विविध तपासण्या करून तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार करण्यात आला। यावेळी गरोदर महिलांना MCP कार्ड वाटप करण्यात आले। सकस व पोषण आहाराचे महत्त्व पटावे व फास्ट फूडमुळे काय धोका निर्माण होतो याची उत्तम मांडणी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। याची पाहणी तालुका आरोग्य अधिकारी व पाहुण्यांनी केली। या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपलक्ष्मी मेश्राम यांनी या अभियानाबद्दल माहिती दिली, तर डॉक्टर प्रतीक यांनी हृदयरोगाबाबत मार्गदर्शन केलं। पत्रकार संजय कांबळे यांनी या अभियानाबद्दल मार्गदर्शन केलं। यावेळी डॉक्टर जाधव, डॉक्टर आसिफ, डॉक्टर मिश्रा, आयुषच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजश्री सारणीकर, डॉक्टर समरीन शेख, डॉक्टर सोनाली शेंडगे, दंत चिकित्सा विभागाचे डॉक्टर प्रकाश भोजे, डॉक्टर नेहा वेखंडे, अमोल गवानकर आदी उपस्थित होते। तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अधिपरिचारिका नेत्रा कुलाबकर, कोमल गोकाकर, श्रीम सुरोशे, किरवे, राणी, मोहिते, अमोल, नितीन, गणेश बांगर, निशांत, सुरक्षा रक्षक ठाकरे, घोडविंदे यांनी मेहनत घेतली। या शिबिराचा सुमारे 452 लोकांनी लाभ घेतला। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। नारी सशक्त परिवार आता ह्यामध्ये कसं आहे, सगळ्याच म्हणजे जरी प्रोग्राम फिमेलच्या नावाने असलं पण सगळ्याच महिला, बच्चू आणि पुरुषांचा आपण तपास करणार आहे आणि सगळ्या प्रकारचे स्पेशलिटी सर्व्हिसेस आपण इथे देणार आहे, इन्क्लुडिंग गायनेक, सायकॅट्री, ब्लड डोनेशन कॅम्प आपण अरेंज केलेला आहे, हेल्थ अवेअरनेस, आपल्या फूडबाबतचं मार्गदर्शन, तसंच आपण जीवनदीप कॉलेजमधल्या काही ज्या वयात आलेल्या मुली आहेत त्यांचं पण एक छोटं आपण सेशन्स घेतलेलं आहे आणि ते इथे त्यांचं आपण मार्गदर्शन शिबिर घेणार आणि तसंच सगळ्या माझ्या स्टाफ आणि सगळ्या ऑफिसपासून सगळ्याच कर्मचाऱ्यांनी हा प्रोग्राम कसा सक्सेसफुल करता येईल ह्याच्यासाठी मागच्या 4-5 दिवसांपासून कंटिन्यू सगळे काम करत आहेत। मला तेवढा वेळ देता आला नाही, पण नेत्रा स्टाफ आणि बाकी सगळे स्टाफ, आमचे डॉक्टर्स सगळ्यांनी फार मेहनत घेतलेली आहे। तसंच आपण वेळात वेळ काढून ह्या प्रोग्रामसाठी अगदी शॉर्ट नोटीसवर आपण सगळे आलात, त्याच्यासाठी सगळ्या माझे स्टाफ करते मी आपल्याला आभार। आपल्याला असं नाही की छातीत दुखलं तेव्हाच आपल्याला हृदयरोग झाला, हे असा रोग आहे जे हळूहळू कसं म्हणजे डेव्हलप होत जातं। तर मग याच्यासाठी तेच इतकंच आहे आपल्याला की आपण अवेअर राहायला पाहिजे, दुसऱ्यांनाही सांगायला पाहिजे की ॲटलिस्ट कमीत कमी जाऊन तपासण्या, जे छोटे तपासणे, BPचं झालं, शुगरचं झालं, कोलेस्ट्रॉलचं झालं, हे सगळं करत राहायला पाहिजे। आणि बस इतकं म्हणून मी या संपूर्ण देशामध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार या अनुषंगाने सर्व महिला असतील, बच्चू असतील, किशोरवयीन मुली असतील, स्तनदा माता असतील किंवा अंगणवाडीतील मुलं मुली वगैरे असतील त्यांच्या पूर्ण तपासण्या, आरोग्य तपासण्या किंवा जे काही
त्यांचा पोषण आहार वगैरे आता आपण पाहिलं वगैरे, तर ते ग्रामीण रुग्णालय गोविलीच्या माध्यमातून हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वांनी याचा लाभ घ्या, कारण मला वाटते तज्ज्ञ मंडळी पण असणार आहेत या कालावधीमध्ये आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेतला. पावसाचे दिवस आहे तरी देखील त्याचा लाभ घ्यावा, कारण आपल्याला अशी संधी वारंवार येत नाही. हा शासनाचा कार्यक्रम आहे, अभियान आहे, 15 दिवस हे अभियान चालणार आहे. परंतु आपण लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा आपण आणि इतरांना देखील या संदर्भात आपण सांगावे की RH गोविली आता सर्वत्र ते अभियान राबवलं जाणार आहे. परंतु कसं दवाखान्यात असल्यामुळे आपल्याला लगेच उपचार किंवा काय जर झालं असेल लगेच त्याचे उपचार पण करता येईल. त्याच्यामुळे इथं लाभ घेणं किंवा इथं भेट देणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वांनी पुन्हा एक वेळ आपल्या कल्याण तालुक्यातील महिला असतील, मुली असतील, या सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी हॉस्पिटलच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.